खेड तालुक्यात 12वीचा निकाल 93.59%, 4 शाळांचा निकाल 100%, मुली 96.94% तर मुलं 90.55% उत्तीर्ण। माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउडीतून साकारला नृसिंह अवतार। नृसिंह जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा पुढाकार। नृसिंह अवतार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन विभागाकडून वन्य प्राणी गणना। भीमाशंकरसह अन्य परिसरातील 14 ठिकाणी होणार प्राणी गणना। भिवेगाव, भोमाळे, नायफड, गुरसेवाडी येथेही होणार गणना। कोहिंडे तळवडे गावच्या जलजीवन पाईपलाईन खोदकामामुळे मनस्ताप। पाईट पापळवाडी गावातील रस्त्याचे नुकसान होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी। ग्रामपंचायत कार्यालयाकडून पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांना पत्र। चिखलगावमध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या खुनी हल्ल्यातील 2 आरोपी जेरबंद। योगेश जाधव, किरण जाधव यांना पोलिसांनी केली अटक। अखेर 10 दिवसानंतर आरोपींना बेड्या। शेल पिंपळगाव मधील स्फोटानंतर बेकायदा गॅस रिफिलिंग प्रकरणी खराबवाडीत पहिली कारवाई। घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या टाकीत गॅस भरताना अमर नायक याला पकडले। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई। महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 कलम 195 नुसार राजगुरुनगर नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकतधारकांना नागरिकांना कळवण्यात येते की आपण राहत असलेली इमारत मोडकळीस आलेली असेल अथवा राहत असलेल्या इमारतीची पडझड झाली असेल किंवा इमारतीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना धोका निर्माण झाला असेल तर आपण सदरची इमारत त्वरित उतरवून घ्यावी अथवा सदरची इमारत दुरुस्त करून घ्यावी। सदरच्या इमारतीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना धोका अथवा अपाय झाल्यास तसेच सदर ठिकाणी काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मिळकतधारकांवर राहील व त्याबाबतचे कोणतेही नुकसानीस नगर परिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी। मुख्याधिकारी राजगुरुनगर नगर परिषद, राजगुरुनगर। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक हात मदतीचा संकल्पना साकारली। पश्चिम पट्ट्यातील एकलहरे गावातील धोंडू आंबेकर यांना दिल्या 2 शेळ्या। पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या सामाजिक कार्याचं मोठं कौतुक। स्वर्गीय सुनील थिगळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मुलगी पूजा गुंदेचा यांच्याकडून दातृत्व। गोशाळा चाऱ्यासाठी केली आर्थिक मदत। हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या आवाहनास दिला प्रतिसाद। 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणाच्या तपासात संशयाची सुई। मुलींवर झालेले अत्याचाराचे ठिकाण अद्यापही गुलदस्त्यात। लॉज मालकाला वाचवण्याची पोलिसांची धडपड। 3ऱ्या आरोपीचाही शोध जारी। खेड तालुक्यात आजपर्यंत 45.8 मिलीमीटर पाऊस। मे महिन्यात 5 दिवस पूर्वमोसमी पावसाच्या कोसळल्या सरी। नुकसानग्रस्तांची 8 दिवसानंतरही पंचनाम्याची बोंब। कृषी विभागाचा काम धीम्या गतीनं।